जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये बैजू बाबुळगाव येथील बाबासाहेब भानुदास घोरपडे यांचा मुलगा बाळकृष्ण बाबासाहेब घोरपडे या तरुणास गावात ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली असं विचारत बैजू बाबुळगावच्या सरपंचाचे पती संतोष घोरपडे, उपसरपंच रावसाहेब लोहकरे, अशोक लोहकरे यांनी बाळकृष्ण घोरपडे या तरुणास लाकडी दांडक्यानं जबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसांमध्ये बाळकृष्ण घोरपडे यांनी दाखल केली आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत। बैजू बाबुळगाव या ठिकाणी तिसगाव वन परिक्षेत्र विभागाअंतर्गत काही नालाबंद करण्याचं काम सुरू आहे। या कामासंदर्भात वन विभागाचा एक अधिकारी आणि बैजू बाबुळगाव येथील स्थानिक नागरिक यांच्यामध्ये मोबाईल फोनवरनं झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप बैजू बाबुळगावच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून काही पदाधिकाऱ्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे दिले असल्याचं बोललं जात आहे। ही ऑडिओ क्लिप बैजू बाबुळगावच्या सोशल मीडियावर कोणी व्हायरल केली असं विचारत बाळकृष्ण बाबासाहेब घोरपडे या तरुणास बैजू बाबुळगावच्या सरपंचाचे पती संतोष भाऊसाहेब घोरपडे, उपसरपंच रावसाहेब म्हातारदेव लोहकरे, अशोक म्हातारदेव लोहकरे हे तिघेजण बैजू बाबुळगाव येथील रहिवासी असून यांनी बाळकृष्ण घोरपडे या तरुणास लाकडी दांडक्यानं जबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये बाळकृष्ण घोरपडे यांनी दाखल केली आहे। ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी आहे हे सर्व सखोल चौकशीनंतर निश्चितपणे समोर येईल। असं असलं तरी याच ऑडिओ क्लिपमुळे बाळकृष्ण घोरपडे या तरुणाला मारहाण झाली असून या संदर्भात त्यानं पाथर्डी पोलिसांमध्ये तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेबाबत फिर्यादी बाळकृष्ण घोरपडे हे काय म्हणाले ते तुम्हीच पहा। मी बाळकृष्ण बाबासाहेब घोरपडे, राहणार बैजू बाबुळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। 12 तारखेला जी घटना घडली बैजू बाबुळगाव मध्ये, तर त्या घटनेशी माझा काही संबंध नाही। गावातील एक व्यक्ती आणि संबंधित फॉरेस्टचे अधिकारी यांच्यामध्ये समजा पैसे मागितल्याची जी क्लिप व्हायरल झाली, तर त्या क्लिपचा संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांनी माझ्यावर विनाकारण संशय घेऊन मला बेदम अशी मारहाण केली आणि त्यानंतर त्या संबंधित व्यक्तींवर मी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पण दाखल केलेला आहे। त्याच्यानंतर मी असं सांगू इच्छितो की संबंधित व्यक्ती हे गावामधील जे समजा गरीब व्यक्ती आहेत त्यांना भाकरीमध्ये आपलं गुपचूप अशी दादागिरी करतात आणि लोकांना आम्ही स्वतः असल्याचा चांगले असल्याचा आव्हान आणतात। त्याच्यामुळे माझी ही तक्रार पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये मी 324 प्रमाणे बेदम मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित व्यक्ती संतोष भाऊसाहेब घोरपडे, विद्यमान सरपंचाचे पती संतोष भाऊसाहेब घोरपडे व उपसरपंच रावसाहेब म्हातारदेव लोहकरे व त्यांचे मोठे बंधू अशोक म्हातारदेव लोहकरे या तिघांनी मिळून मला बेदम अशी मारहाण केली आणि त्याच्यानंतर मी 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि त्यांच्यावरती मी संबंधित गुन्हा दाखल केलेला आहे। हे गावातील लोकांना बी कळलं पाहिजे आणि खरं काय परिस्थिती आहे, खरं दादागिरी कोण करतं, खरी परिस्थिती वास्तव काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या संबंधित याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तसेच सध्याचे जे विद्यमान सरपंच आहेत ज्योती संतोष घोरपडे, त्यांनी स्वतः वन विभागाच्या हद्दीमध्ये शेततलाव खोदून अनधिकृतपणे अतिक्रमण केलेलं आहे आणि तेच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन अधिकाऱ्यांना दमदाटी करून, दादागिरी करून आणि ब्लॅकमेल करून त्यांचं ते झाकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि गावामध्ये दहशत करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांच्यावर आहे ना कारवाई ही झालीच पाहिजे। या घटनेचा योग्य तो तपास करून दोषींवर कडक कारवाई पोलीस प्रशासन आणि वन विभाग करणार का हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी भिवसेव टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर।